आणि मकरंद कुलकर्णी शास्त्रज्ञ आहेत आपल्यासोबत. कुलकर्णी सर, वेळेआधीच अंदमानामध्ये मान्सून दाखल झालेला आहे असं हवामान खात्याने सांगितलं, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने आत्ताच दिलेली आहे. हा जर अंदाज खरा असेल तर महाराष्ट्रामध्ये मान्सून, केरळ आणि महाराष्ट्र कधी साधारण मान्सून दाखल होऊ शकतो? आता जो मान्सून झालेला म्हणतो अंदमानच नाही म्हणताना आपल्याला निकोबारला आलेला आहे. निकोबार अंदमानच्या थोडं दक्षिणेला आहे अजून. येत्या म्हणजे हवामान खात्याच्या नुसार येत्या 72 तासामध्ये तशी परिस्थिती तयार होऊन तो अंदमान पर्यंत येईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की अजून आता तिथे कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्याच्यामुळे हा सगळा तिथं पाऊस ढगाळ वातावरण असं दिसतंय. केरळला मान्सून जो तयार होतो असं म्हणतात, ज्या 3 कंडिशन्स, ज्या 3 प्रकारचे पूर्ण व्हायला लागतात IMDच्या डेफिनेशन नुसार, त्या तयार व्हायला मला असं वाटतं की नॉर्मल मान्सूनची डेट येईल, म्हणजे 1 जून किंवा 2 जून असं आता तरी असं वाटतं. कारण अजून पश्चिमेकडून येणारे जे पश्चिमी वारे आहेत त्यांची अजून ताकद तेवढी वाढायची आहे केरळच्या रिजनवर किंवा जे डिफाईन्ड रिजन आहेत तिथे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. त्यामुळे बळीराजासाठी एक गुड न्यूज आहे, सद्य परिस्थितीत तरी मान्सून वेळेवर दाखल होतोय अशीच माहिती आपल्याला मिळते.